नमस्कार, मी विश्वास उडकी. 3V's मीडियाच्या मार्फत आजचा हा व्हिडिओ घराघरात पोहोचावा अशी माझी इच्छा आहे. तर तुम्ही लाईक करा आणि शेअर करा. कारण स्पष्ट आहे, संपूर्ण माध्यमातून एक बातमी काल झळकलेली आहे की तुमच्या घरी जे मीटर आहे, म्हणजे तुम्ही ज्या इलेक्ट्रिसिटीचा वापर करता त्याची मोजमाप ज्या मीटरमधून होते, ते मीटरच आता बदलायचं आहे. ते जुनं झालं म्हणून बदलायचं आहे का ते काम करत नाही म्हणून बदलायचं आहे, असा त्याचा अर्थ नाही आहे. अर्थ असा आहे की महावितरणकडून किंवा MSEBच्या अधिकाऱ्यांकडून धमक्या येत आहेत की 48 तासाच्या आत तुमची मीटर बदला आणि स्मार्ट मीटर बसवा. लक्षात घ्या, ते काय म्हणतात, तुमच्या घरातले मीटर हे बदला आणि त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवा. ही अशी धमकी देणं आणि वर्तमानपत्रातून या बातम्या व्यापक प्रमाणे येण्याचा अर्थ काय आहे? पहिला मुद्दा असा की स्मार्ट मीटर माझ्या इच्छेविरुद्ध येणं हे कसं काय शक्य आहे? सोसायट्यांमध्ये हा वाद आहे की सोसायटीमध्ये प्रवेश कोणी घ्यायचा किंवा कोणी नाही याचे पण नियम असतात. पण आपल्या घरातला विजेचा मीटर हा आपल्या परवानगीविना कोणीतरी येणार आणि बदलून टाकणार आणि मग आपल्याला बिल आज जर 500 रुपये, 700 रुपये, 1000 रुपये येत असेल तर किमान तिप्पट बिल हे स्मार्ट मीटर आल्यानंतर होईल. हे आता महाराष्ट्रातल्या तमाम वीज ग्राहकांना माहिती आहे. त्यामुळे वीज ग्राहक संतापलेले आहेत. पण संतापून करणार काय? एकत्र येऊन याचा विरोध करणं आवश्यक आहे. पण काही लोकांना प्रश्न पडतो, अरे सरकार तर आपणच निवडून दिलेलं आहे, मग आपण मोदी सरकारने आवाहन केल्यानंतर आपण मतदान केलेलं आहे, आपण फडणवीसांना निवडून दिलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये तर आता MSEB त्याचे 3 विभाग आहेत. होय, प्रोडक्शनपासून ते वितरणापर्यंत एकूणच महाराष्ट्र वीज निर्मितीचे जे काही महामंडळ आहे महाराष्ट्र सरकारचं, त्याचे 3 भाग आहेत. आपल्याला हे माहिती आहे की महावितरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ते वीज वितरित करतं आणि आपल्याला जी वीज मिळते त्या मीटरमधून आपल्याला कळतं की आपण जी वीज वापरतो त्याचा जो काही ठरवून दिलेला दर आहे त्याप्रमाणे पेमेंट करतो. आता ही मीटर्स बदलायची आहेत, हा कोणाचा आदेश आहे? हे महाराष्ट्र सरकार सांगतं तर लोकांना विश्वासात का नाही घेत? हे सगळे प्रश्न आता तमाम लोकांना पडले की ज्यांनी भाजपला मत दिलेली आहेत आणि भाजपला मत नाही दिलेले ते. पण मग तुम्ही आपापल्या घरात बसून आपल्या विरुद्ध, आपल्या मताच्या विरुद्ध जे काही घडते ते सहन करणार आहात का, हा प्रश्न आहे. त्यामुळे आम्हाला स्मार्ट मीटर नको, कारण का आम्हाला तिप्पट दराने जे वीज बिल येईल ते आम्हाला परवडणार नाही, हे सांगायची तुमच्यात हिंमत आहे का? आणि असेल हिंमत तर मग डोंबिवली असेल, कल्याण असेल, मुंबई असेल, नवी मुंबई असेल, रायगड असेल, हा संपूर्ण MMRD क्षेत्र असेल किंवा पार खानदेशातले सर्व जिल्हे, विदर्भातले सर्व जिल्हे, मराठवाड्यातले सर्व जिल्हे आणि कोकण आणि पुणे सकट संपूर्ण मुंबई. महाराष्ट्रामध्ये ही कसली आली आहे महाराष्ट्र सरकारची दादागिरी? फडणवीसांना दम द्यायला महाराष्ट्राची जनता कमी पडते का? मी दम द्यायला असा शब्दप्रयोग करतो, याचं कारण सरकारला दमात घेण्याची गरज आहे आणि ही धमक महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये आहे. आम्ही मत दिलं ते आमच्यावरती अन्याय करण्यासाठी नाही आहे आणि म्हणून जनतेने सरकारला दमात घ्यायला पाहिजे. तर आम्हाला न विचारता आमच्या घरात घुसून स्मार्ट मीटर तुम्ही बसवणारे कोण? आणि हा मुद्दा समजावून घेण्याकरता केवळ तो 3 पटीने किंवा 4 पटीने बिल होणार आहेत असा नाही आहे. पुढचा मुद्दा लक्षात घ्या. मला हे म्हणायचे आहे की या देशाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केलं याच्यामध्ये माझ्या जगण्याच्या अधिकाराचा मुद्दा आहे. मला घर, पाणी, वीज, माझ्या शेतीला, घरासाठी, उद्योगासाठी ज्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत, या सर्व संसाधनांचा वापर केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने संविधानाप्रमाणे शासनाने करावं. हे स्टेटचं फंक्शन आहे, हे राज्य शासनाचं कर्तव्य आहे. आणि मग हे कर्तव्य केंद्र सरकार विसरत आहे आणि ते राज्यामध्ये वीज निर्मितीपासून ते वीज वितरणापर्यंत जे त्यांचं काम आहे त्याचं ते खाजगीकरण करू पाहत आहेत. सरकार अनेक आली आणि अनेक गेली. खाजगीकरणाचे अनेक टप्पे आपण गेल्या 30 वर्षात पाहिलेत. होय, एनरॉन आपण घालवलेला आहे. एनरॉनच्या विरोधात फार मोठी लढाई झालेली आहे आणि तेव्हा भाजप पुढे होता. आणि आता भाजप सत्तेवर आल्यानंतर
अदानींना ते सोपवणार का? अदानीसारख्या आणखी अन्य कॉर्पोरेट्सना संपूर्ण वीज वितरण संस्था सोपवणार, हा पुढचा प्रश्न आहे. पण जे दिसतं ते डोळ्याने असंच की भारताची सर्व संसाधनं जी भारत सरकारच्या मालकीची आहेत, राज्य सरकारच्या मालकीची आहेत, ती जमिनीच्या खाली आहेत, जमिनीच्या वर आहेत, ही सर्व साधन संपत्ती जर एकाच कॉर्पोरेटच्या हाती जात असतील तर अशा तऱ्हेची मक्तेदारी, मग ती बँकांमध्ये असतील, ते इन्शुरन्समध्ये असेल, ते पब्लिक सेक्टरमध्ये असेल किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या अशा अनेक गोष्टींमध्ये अदानीचाच पहिला क्रमांक लागेल या सर्व साधन संपत्तीवरती. हे भारतातल्या तमाम 142 कोटी जनतेला मान्य आहे का? अर्थातच ते मान्य नाही आहे. पण मुनापोली होते आहे आणि कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया काय करते असे प्रश्न अनेक तज्ज्ञ विचारतात. पण सामान्य माणसांना आता जाणवतं की आपल्यावरती सरकार दादागिरी करते आणि MSEBची महावितरण कंपनी आता सांगते की तुम्हाला 28 तासाची नोटीस आम्ही देतो आणि 28 तासात जर तुम्ही तुमची मीटर बदलायला परवानगी दिली नाही तर आम्ही हे बदलू आणि स्मार्ट मीटर लावू. आणि कित्येक ठिकाणी त्यांनी घराघरात घुसून स्मार्ट मीटर लावलेले आहेत. त्यामुळे विजेचे भाव, एकूण बिल आपल्याला जे येईल ते तिप्पट आणि चौपट भावाचे असतील, पर युनिटचा भाव हा वाढलेला असेल. आणि आपल्या वापराप्रमाणे आता आपण बघतो, आपण संपूर्णपणे 40 ते 47 या डिग्रीमध्ये महाराष्ट्र भाजून निघतोय. पाऊस पडेनासा दिसतोय. मुख्यमंत्री सांगतात की शेती आता लगेच पेरणी करू नका, मी सांगेन तेव्हा करा, नाही तर दुबार पेरणीचं संकट येईल. पण ते हे विजेच्या प्रश्नात काही बोलतात का? नाही. त्यांनी मंत्रिमंडळाची एक मीटिंग घेऊन हे जाहीर केलेलं आहे की आता महावितरण ही जी काही संस्था आहे महाराष्ट्र सरकारची MSEBची, त्याच्यामध्ये आम्ही IPO करतो. म्हणजे काय? इनिशियल पब्लिक ऑफर करतो. ती सेबीमध्ये एक लिस्टिंग कंपनी आहे आणि ह्या लिस्टिंग कंपनीमध्ये जो IPO असेल तो मार्केटमध्ये सबस्क्राईब होईल. आणि तो सबस्क्राईब झाला की त्याचा अर्थ काय होतो की जे आता महाराष्ट्र राज्य सरकारचं फंक्शन आहे, आणि हीच गोष्ट सर्व राज्य सरकारांच्या बाबतीत आहे. म्हणून ही सर्व राज्य सरकारं जी भाजप प्रणीत आहेत किंवा NDA प्रणीत आहेत, या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाचे मॅडम पवार यांचं उपमुख्यमंत्री पद आहे, मुख्यमंत्री फडणवीस आहेत, म्हणून ते NDAचं सरकार आहे. आता हे NDAचं सरकार MSEB विकायला काढते आहे. MSEBमध्ये उत्पादन आणि वितरण ह्याच्यामध्ये महावितरण हे लिस्टिंग केलेलं आहे सेबीमध्ये. आणि प्रश्न असा आहे, हा IPO कोण घेणार? आत्ता सर्व निर्णय जे या महावितरणचे आहेत किंवा MSEBचे आहेत, वीज मंत्री आपला असतो, तो निवडून आलेला कुठेतरी आमदार असतो, पण तो ह्या NDA गव्हर्नमेंटचा एक सदस्य आहे. ह्या सर्वांच्या संमतीने आणि निर्णयाने IPO येतो आणि ते IPO सबस्क्राईब कोण करणार? उघड आहे अदानी करणार. MSEBच्या वितरणाचे, महावितरणाचे सर्व निर्णय आत्ता महाराष्ट्र शासनातले गेले काही महिने तरी निश्चितपणे गौतम अदानी हेच करतायत. आणि म्हणून संपूर्णपणे महाराष्ट्रातली वीज निर्मितीपासून ते वितरणापर्यंत ही प्रक्रिया, निर्णय प्रक्रिया ही अदानीसाठी होते. आणि स्मार्ट मीटर बसवणं ही प्रक्रिया, अदानींची संपत्ती वाढवणं म्हणजे अदानी हे संपूर्ण वीज यंत्रणेवरती कब्जा आणतील. केवळ महाराष्ट्र नव्हे तर अर्थातच संपूर्ण भारतभर. पूर्वी आपण टाटाची वीज बघितली आहे, पूर्वी आपण BSTची वीज बघितली आहे, महाराष्ट्र सरकारची MSEBची वीज बघितली आपण. पण आता अदानीची वीज आपल्याला सहन करावी लागेल आणि ती महागडीच असणार आहे. आणि अदानीकडे जर सिव्हिल एव्हिएशन गेलं असेल, JNPT गेलं असेल, वाढवण त्यांच्यासाठी निर्माण झालं असेल, 10वी त्यांना देऊन टाकण्यात आलेली असेल, त्यांची अदानी रियालिटीपासून सर्व 10 कंपन्या या संपूर्ण भारतातल्या तमाम खनिज वस्तूंपासून ते टेलिकॉमपर्यंत सर्वच वस्तूंवरती आपलं नियंत्रण करत असताना वीज ते ठेवतील असं समजू नका. विजेच्या बाबतीतले सर्व निर्णय हे अदानीसाठी होत आहेत. आणि म्हणून स्मार्ट मीटरच्या निमित्ताने आत्ता जी धमकी येते ती धमकी कोण देत आहे? दिसायला MSEBच्या महावितरणचे अधिकारी आहेत, पण मग ते महावितरणचे अधिकारी कोणाचे गुलाम आहेत? एक तर सरकारचे आणि दुसरे अदानींचे. एवढं स्पष्टपणे डोळ्यांना दिसत असताना आणि या सर्व गोष्टी काही लपून राहिलेल्या नाही आहेत. मग महाराष्ट्रातली ही संपूर्ण वीज ग्राहक, अनेक वीज संघटना आहेत, अनेक राजकीय पक्ष, यांना ते मतदान करणारे लोक आहेत.
यांना घराघरात घुसून त्यांचे मीटर बदलण्याचा अधिकार त्यांनी न सांगता कोणीतरी घेत आहे, तेव्हा याला लोकशाही म्हणायचं का हुकुमशाही म्हणायचं? लक्षात घ्या, आपण स्मार्ट मीटरच्या निमित्ताने आपल्याला संविधानाने दिलेले वीज वापरण्याचे सरकारने जे फंक्शन्स सरकारची आहेत, ती सरकारची फंक्शन्स खाजगी भांडवलदार हातात घेत आहेत, राज्य सरकार ते वापरत आहेत, केंद्र सरकारनं ते वापरत आहेत. ज्या पद्धतीने या देशामध्ये आत्ता आपण बघतो, इलेक्शन जिंकणं याकरता सरकार मतदार निवडतायत आणि संपूर्ण इलेक्शन यंत्रणा ताब्यात घेत आहेत. केवळ इलेक्शन यंत्रणा नाही, RBI असो, SEBI असो, जेवढ्या कुठल्या संस्था ज्याला आपण रेग्युलेटरी बॉडीज म्हणतो, ज्या घटनात्मक आहेत, या सर्व घटनात्मक संस्था आज तुम्ही आम्ही निवडून दिलेलं सरकार, केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, आता गेल्या 5 वर्षात लोकांनी निवडून दिलेलं सरकार नसून ज्ञानेश कुमार सारख्या निवडणूक आयुक्तांनी निवडून दिलेलं सरकार आहे. हे आता लोक पण जाणतायत. पण ही सरकारं आपलेच अधिकार हिरावून घेत आहेत आणि आपल्याला आवश्यक असणारं घर आपल्याला मिळू देत नाहीत, आपल्याला आवश्यक असणारं पाणी आपल्याला मिळू देत नाहीत, आपल्याला आवश्यक असणारं आपलं शिक्षण मिळू देत नाहीत, आपल्या मुलाबाळांना आवश्यक असणारं आरोग्य मिळू देत नाहीत. याच्यावरती बजेटमधला खर्च हा कपात होतो आणि आपल्या घराघरात येणारे वीज ही आपल्याला स्मार्ट मीटर मार्फत मिळावी, हा गौतम अदानींचा हट्ट. त्यांचं भाग भांडवल वाढावं, त्यांची संपत्ती वाढावी, या दिशेने महाराष्ट्र सरकार जे काम करते, आपण जागे असू तर स्मार्ट मीटरला विरोध करण्यासाठी सोसायट्यांमधून संघटित व्हायला पाहिजे. वीज कामगार लढतायत, सर्व वीज कामगार संघटना लढतायत, राजकीय पक्ष या खाजगीकरणाच्या विरुद्ध आवाज उठवत आहेत. पण नागरिक जोपर्यंत घरात बसूनच राहणार असतील तोपर्यंत या फडणवीस सरकारचे मनोदय आपण डिफीट करू, पराभूत करू शकू अशी व्यवस्था आणि अवस्था नाही आहे. म्हणून घराघरातून बाहेर पडा, स्मार्ट मीटरला विरोध करा. घरात बसून विरोध करणं अशक्य आहे. त्यामुळे कल्याण असो, डोंबिवली असो, ठाणे असो, नवी मुंबई असो, मुंबई असो आणि महाराष्ट्र असो, आपण सगळे मतदार आहोत. आपल्या मतदानाचा हक्क जात असताना आपल्या जगण्याचा पण हक्क, शिक्षणाचा आणि आरोग्याचा हक्क आणि वीज वापरण्याचा हक्क पण जातो आहे, हे लक्षात घ्या. आपला खिसा कापला जाणार आहे. याकरता आपण हे सरकार निवडून दिलेलं नाही आहे. म्हणून झोपलेले तुम्ही नाहीच आहात, तुम्ही जागेच आहात. पण तुमची बुद्धी काम करायला लागेल आणि स्मार्ट मीटरसाठी घुसणारा घरातला मनुष्य याला घरात घेऊ नका. याकरता संघटित व्हा, स्मार्ट मीटरला विरोध करा आणि महावितरणाच्या IPOला आणि खाजगीकरणाला कडाडून विरोध करण्याकरता तमाम इंडिया अलायन्सच्या राजकीय पक्षांनी एक मोठी लढाई सुरुवात करावी, एवढीच नम्र विनंती. पण या लढाईला जो शिलेदार असेल तो महाराष्ट्रातला तमाम नागरिक असेल. एवढंच सांगतो, थांबतो. हम लढेंगे और हम जीतेंगे ही आपली ईर्ष्या असली पाहिजे, तरच आपली लढाई यशस्वी होऊ शकेल. स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये आपली ताकद, एकजुटीची ताकद दिसली पाहिजे. धन्यवाद.